आपल्या पोरांना जखम देणं हे कुठल्या बापाला चांगलं वाटतं? जेवढी जखम बाळाला लागली आहे तेवढा जास्त त्रास मला झाला आहे. तुम्ही तिघांनी अन भीमानं बाळाकडे लक्ष द्या, त्याच्या संग राहा. जो पतूर हे प्रकरण शांत होत नाही, मला बाळासंग सक्तीनं राहावं लागल. कारण की बाळाच्या मनात विचार वादळासारखे येतात. त्याच्यासाठी आपल्या समद्यांना मजबूत राहावं लागल. रामजी, आपल्यासनी या समस्येचं समाधान शोधलं पाहिजे, नाही तर स्पृश्य समाजातले लोक याला मुद्दा बनवून आपल्याला लय त्रास देतील. मी माझ्या नवऱ्यासोबत नाही राहणार. तो क्षणाक्षणाला मला मारतो. राक्षस आहे तो. मला बिराणी संगच राहायचंय. जर बाळा दादा आणि राणी ताई दोघं बी असा विचार करत असतील तर आपण त्यांच्या एकत्र राहण्याचा विचार का नाही करू शकत? डोकं फिरलंय का तुझं? काय विचार केला पाहिजे आणि काय विचार केला पाहिजे? संदेश आणि राणीनं प्रेम विवाह केला होता, ते बी सामाजिक बंधनाला तोडून. आणि काही वेळ गेल्यानंतर त्यांच्यावर जे संकट आलं, त्रास झाला, तर आपण त्यांच्यामुळे एका दुसऱ्या नवीन नात्याचा पर्याय ठेवायचा का? निंबाळा, नातं निभावणं मोठी गोष्ट असते, नात्यासनी तोडणं नाही. नात्याचं तुटणं हे शेवटपर्यंत पर्याय असायला पाहिजे. पण बाबा, ज्या नात्यात आनंद नसेल, शांती नसेल, समाधान नसेल, त्या नात्यात राहून काय फायदा? जगातल्या कोणत्या भी नात्यामध्ये तरी आनंद, समाधान आणि सुख नसते. उतार चढावाचे क्षण आयुष्यात येतच असतात आणि आपण त्याचा मान राखलाच पाहिजे. म्हणजे राणीताईनं मार खात राहायचं हे बरोबर आहे? हे तर मी नाही सांगितलं, पर घरगुती हिंसेचं समाधान दुसरं लगीन नसूच शकतं. त्यासनी थांबवण्याचा आपल्याला विचार केला पाहिजे. बाया, ए बाया, वय भीमराव, रामजी एकदम बरोबर बोलतायत. कुठलंही नातं तुटायच्या आधी त्याला एक संधी मिळायला पाहिजे. पुरंजन, राणीनं संदेश विरोधात कुठली बी तक्रार केली नाही आहे. भीमनं जाऊन तक्रार नोंदवली होती, तर भीमच जाऊन स्वतःची तक्रार मागं घेईल. पण मला असं वाटतंय की राणी आणि संदेशनं आपलं आयुष्य सुधारण्याची एक संधी मिळायला पाहिजे, आणि हाच खरा न्याय आहे.
बाबा, मी अजून लहान आहे. मला नवरा बायकोच्या नात्याची समज नाही आहे. पण मला एवढं माहित आहे का ज्या नात्यात आदर नाही ते सहन नाही केलं पाहिजे. भिंबाळा, नवरा बायकोचं नातं कुंभाराच्या भट्टीमध्ये भाजणाऱ्या मातीच्या भांड्यावानी असतं या. त्यासनी लय कडू अनुभवातून जावं लागतं या. पर माणूस जेव्हा एकदा त्या कठीणेला समजूतदारीनं पार करतो ना, तर मग तेव्हा तेच नातं म्हातारपणापर्यंत एकमेकांची साथ बनून राहतं. तुझ्या आत्याला विचार, लई येळा माझ्या अन भीमाबाईच्या नात्यामध्ये कशी भांडणं होत होती. वाटायचं की आता आम्ही सोबत नाही राहू शकणार, पण आम्ही येगे नाही झालो. संधी दिली सौताला, भीमाबाईला आणि जिजाबाई आणि म्या भी तर एकमेकांनी संधी देतोच ना. नवरा बायकोच्या नात्यामध्ये संधी तर एकमेकांना द्यावीच लागते. आणि ही गोष्ट तू नेहमी ध्यानात ठेव. भीम, बाबा बरोबर बोलताय. मला बी असंच वाटतंय. म्हणून आधी जा आणि राणीच्या नवऱ्याला जेलमधून सोडवून आण. भीम, रामजी एकदम बरोबर बोलतायत. तू चल आमच्या संग. चल चला मी अभि येतो. चल. माफी माग बाळा, नाहीतर याच काठीने तुझी कातडी सोडून काढी. मी माफी नाही मागणार. उलट मी परत पळून जाईल. बाळा, जग सांगतं की जेव्हा बापाचा जोडा पोराच्या पायामध्ये यायला लागतो तेव्हा तो मित्रासारखा होतो. हे बघ बाळा, प्रेम करणं चुकीचं नाही आहे, पर ते प्रेम नैतिक असणं लय गरजेचं आहे. आणि मागच्या वेळी तू भी तर राणीवर प्रेम केलं होतंस, पर त्यो तूच होतास ज्यानं परिस्थितीला समजलं, निश्चय केला की राणी संग राहायला नाही पाहिजे. आणि त्यावेळी तर तिचं लगीन बी झालं नव्हतं. मग तू यावेळी लग्न झालेलं असून सुद्धा बी राणीला घेऊन पळण्याचा निश्चय का म्हणून केलास? हे बघ बाळा, तू रागीट आहेस, लगेच निर्णय घेतोस. पण बाळा, आजपतूर असं कधी झालं नाही ज्यामुळे तुझ्या बाबाची, तुझ्या घराची अब्रू मातीत मिळाली असं. जगाच्या कोणत्याही बापाला आपल्या पोराला मारणं चांगलं नाही वाटत, पर जेव्हा तो हतबल होतो
तेव्हा तो आपल्या पोरांवर हात उचलत असतो. तसं आज मी हतबल झालोय. पण मला एवढा नक्कीच विश्वास आहे की तू माझ्या हतबलतेला समजशील. आपल्या पिरमाचा मान राखशील. हे बघ बाळा, पिरमाचा अर्थ फक्त पळून जाणं किंवा लगीन करणं नसतं या. आणि ते बी एखाद्याचा घर संसार तोडून. ही चांगली गोष्ट नाही आहे. जर तू खरंच राणीवर प्रेम करत असशील, पण जेव्हा तुला हे माहित पडते की राणीचा नवरा तिला मारतो, झोडतो, तेव्हा तुझं पहिलं काम हे आहे की तिच्या नवऱ्याला पहिलं समजावणं, ना की राणीला घेऊन पळून कुठंतरी जाणं. बाबा, तुम्हाला हवं ते तुम्ही मला सांगा. समाजाच्या भीतीने मी माझ्या पिरमाचा त्याग नाही करणार. जगणार तर राणी संगत जगणार, नाहीतर नाही जगणार. मी जगीन तर फक्त बाळासोबत, नाही तर नाही जगणार. आज जर आई असती तर बाळा दादा असं वागलाच नसता. आई असती तर बाळाने असं नसतं केलं. काय अर्थ आहे याचा? मी सांगितलं होतं बाळाला की राणीला पळून घेऊन जा म्हणून. जे तोंडाला येईल ते बोलत बसती. प्रत्येक गोष्टीत तुम्ही मलाच समजे गुन्हेगार ठरवा. जिजाबाई, वारासनी वरडण्यापेक्षा किंवा गप करण्यापेक्षा बरं होईल की तू त्यांना विचार, का वागताय ती असं. कदाचित विचारल्यावर खरं बाहेर येईल आणि तुझ्या डोळ्यावर जो पडदा आहे ना तो बी बाजूला होईल आणि शिकाया बी मिळेल. तर मग घरातल्या पोरांकडून शिकायला पाहिजे, पोरांशी कसं वागायला पाहिजे ते. वय शिकावं लागल, कारण कधी कधी जी गोष्ट मोठे समजावू नाही शकत ती पोरं अगदी सहजपणे समजावू शकतात. आणि तुला त्यांच्या बरोबरच राहायचंय म्हणून त्यांचं बोलणं लय महत्वाचं आहे. बोल तुळसा, का वाटतं तुला असं की तुझी पहिली आई भीमाबाई असती तर बाळा असा नसता वागला? बोल तुळसा. आमची आई आम्हा समद्यांची काळजी घ्यायची. आमची एक एक वागणूक त्यावर तिचं लक्ष असायचं. आमचा चेहरा बघून तिला हे कळून जायचं की आमच्या मनात काय चाललंय, आम्ही काय विचार करतोय आणि आम्ही काय करणार आहोत. आम्ही जरा बी त्रासात असलो तर ती आमच्याशी बोलायची, परतकेला बोलायची, वेगवेगळ्या पद्धतीनं बोलायची. तवर बोलायची जवर तिला काय खरं काय ते कळत नाही. बाबा बरोबर बोलत होते. नात्याचा तुटणं शेवटचा निर्णय असतो, हा पर्याय नसतो. आणि राणीताई आणि तिच्या नवऱ्याचं नातं सुधारलं पाहिजे, बिघडलं नाही पाहिजे. वय बाळा, राणी आणि तिच्या नवऱ्यामध्ये समजा काही चांगलं व्हावं आणि त्या दोघांनी बी एकत्र राहण्यासाठी हो म्हणावं. यापेक्षा चांगली गोष्ट काय असेल? आणि बाळा, आपण समजे प्रयत्न करतोच आहे ना, समजा काय ठीक होईल. जर देवाच्या मनात असेल ना तर लई चांगलं होईल. बघा तुम्ही समजे. आणि आज जरा आमची आई असती, तिनं बाळादादाचं वागणं आधीच ओळखलं असतं. त्याच्या जवळ गेली असती, त्याच्याशी बोलली असती,
त्याला आधीच समजवलं असतं. आणि आज बाबांना असं बाळादादाला मारावं नसतं लागलं. जिजाबाई, कदाचित तुला वाटत असेल की वहिनीने या पोरासनी जन्माला घातलं म्हणून ती यासनी चांगली ओळखत असल, समजत असल. पर तू प्रयत्न केलास तर तुला बी समजतील किती. आणि तू समजून घेतलं बी पाहिजेस, कारण तुला त्यांच्या बरोबर राहायचंय. आणि एकत्र राहण्यासाठी एकत्र असणं लय गरजेचं आहे. ताई, तुम्ही बरोबर बोलताय. मी तिकडे तुरुंगातच बरा होतो. मी माझ्या घरी पण नाही जाणार, कारण जर मी माझ्या घरी गेलो तर मी राणीला परत मारहाण करणार. हे बघ, तू शांत राहा. आम्ही जे सांगतो ते ऐक. अरे नाही ऐकायचं मला काही. मी या निर्लज्ज बाईला सोडणार नाही. हिने माझ्या स्वप्नांसोबत, माझ्या अपेक्षांसोबत, माझ्या भावनांसोबत खेळली आहे. पण तू हिला थोड्या थोड्या गोष्टींवरनं मारला आहेस, याचं काय? मग काय झालं? नवरा आहे मी तिचा, आणि बायकोला मारण्याचा हक्क आहे त्याला. आणि प्रत्येक नवरा जर बायकोला मारतो तर प्रत्येकाची बायको अशी पळून जाते का? जर असंच असतं ना तर आजूबाजूच्या घरातली प्रत्येक लग्न झालेली बाई पळून गेली असती कोणत्या ना कोणत्या पुरुषासोबत. समजलं तुम्हाला? पर तुमच्या बायकोनं तुम्ही मारल्यावर तुमचा विरोध केला, जे योग्य आहे. मग ही असं करणारी जगातली पहिली बाई का असेना. जर कुठली बाई अशा वागण्याचा विरोध नसेल करत, मग ह्याचा अर्थ हा नाही तर तुम्ही तुमच्या बायकोला, तुमच्या साथीदाराला मारणार. हे बघ संदेश, जे व्हायचं ते झालं. तू तर राणीवर प्रेम केलं होतंस ना, आणि स्वतःच्या इच्छेने लगीन केलंय ना तिच्या संग. मग आता असा विचार कर, यापुढचं आयुष्य तुम्ही कसे काय जगणार आहात असत खेळत. मला या माणसासोबत राहायचंच नाही. अरे मला पण नाही राहायचं तुझ्यासोबत. ठीक आहे, नका राहू. पण काही दिवसापर्यंत तिच्या संग राहून तरी पहा. वेळ भेटल तेव्हा थंड डोक्याने विचार कर. कुणास ठाऊक की आपापसातील समध्या गोष्टी आपोआपच सुटून जातील. रामजी काका, मी ह्या माणसासोबत काही दिवस काय, एक दिवस सुद्धा राहू शकत नाही. अरे एक दिवस काय, मला तुझ्यासोबत एक क्षण पण नाही राहायचंय. शांत, एकदम शांत हो. एकतर रामजी आणि त्याच्या कुटुंबाने तुमची मदत केली, तुम्हाला राहायला जागा दिली, आणि तू त्यांच्याशीच भांडतोयस, उलटसुलट बोलतोयस. अरे तुम्ही दोघं एकत्र हसत खेळत राहिलात तर त्यात याचा काय फायदा आहे, माझा काय फायदा आहे, आणि या समध्यांचा काय फायदा आहे? आणि हे मी तुला आग्रह नाही करत आहे, तर आदेश देतोय की तुम्ही दोघं बी एकत्र राहायचं, जसं रामजीने सांगितलंय. थोडे दिवस एकत्र राहा, आणि त्यानंतर बी तुम्हा दोघांनी असं वाटलं की तुम्ही एकत्र राहू शकत नाही, तर मग जी इच्छा असेल तसं करा. आता जा झोपडीत तुम्ही दोघं. अरे ही काय जबरदस्ती आहे? ज्यांना एकत्र राहायचं त्यांना तुम्ही जोर जबरदस्तीने वेगळं करताय, आणि ज्यांना एकत्र राहायचंच नाही त्यांना तुम्ही जबरदस्तीने एकत्र करताय. ही कुठली समजदारी आहे? बाळा आत जा. बाळा आतमध्ये जा. चला आता तुम्ही दोघं बी झोपडीत चला. बाबा बी कवा कवा असं बोलून जातात ना, तर जे माणसाच्या वागणुकीसाठी लय गरजेचं आहे. काही सीमेपर्यंत सामाजिक विचारांच्या बेडीत ना बाहेर पडून काय चांगलं काय वाईट यामध्ये माणूस अडकून जातो.